अकोल्यातला कांदा उत्पादक शेतकरी चांगला चिंतेत सापडलेला आहे। आपण सध्या अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या हिंगणी गावामध्ये हिंगणी गावातील काही शेतकरी आपल्या समोर आहेत। त्यांच्या शेतामध्ये कांदा आहे। नोव्हेंबर महिन्यात त्यांनी कांदा पिकाची लागवड केली होती, मात्र 4 महिने उलटूनही अद्यापही त्यांच्या शेतातला कांदा तयार झालेला नाहीये। मोठं नुकसान शेतकऱ्यांसमोर आहे। आपल्यासोबत काही शेतकरी चर्चेसाठी आहेत। दादा, काय समस्या तुमच्या शेतातला? तुमच्या कांदा अक्षरशः हातातून निघून गेलेला आहे, मोठं नुकसान झालेलं आहे, शेवटी उपटून फेकायची वेळ तुमच्या समोर आली आहे। काय प्रमुख मागणी आहे? 4 महिने झाले सर, या कांद्याला फवारणी केली, सर्व केलं, पण याची साईजच बनून नाही राहिली। हा 4 एकर कांदा असून त्याला 2 लाख रुपये खर्च लागला, पण आता कांदा उपळायचा टाइम झाला तरी कांदा बनून नाही राहिला आहे। तुम्ही कृषी अधिकाऱ्यांकडे काही तक्रारी वगैरे केल्या होत्या का? आणि काय फवारणी वगैरे काय उपाय केला होता? तक्रारी आम्ही केल्या नाही, असं वाटतं कांदा बनते, पण काहीच नाही जमून राहिलं। कृषी अधिकारी किंवा कोणी गावात फिरायला येऊन नाही राहिलं पाहायला। आपल्यासोबत काय आणखी शेतकरी आहेत? दादा, तुमच्या शेतातला कांद्याची स्थिती काय आहे? स्थिती हे नागर मारायची स्थिती आली आहे सध्या। नागर मारायचा आहे, आता उपटायचा टाइम नाही आहे, नागर मारायचा टाइम आहे। काय कांदा कसा तुम्ही कधी लागवड केली होती? कांदा बनलेलाच नाही आहे, कांदा बघून आता उपटायच्या स्थितीत नाही आहे, नागर मारायच्या स्थितीत दिसून राहिला। आपल्यासोबत काही एक काका पण आहेत। काका, काय स्थिती आहे कांद्याची? अक्षरशः कांदा हातातून निघून गेलाय। कांद्याला पुरेपूर मेहनत केली व आता रोटर मारायची हे आली, टाइम आला, त्याचा पिकच नाही आहे, त्याचं कांद्याचं खलास झालेला आहे पीक। अक्षरशः कांदा हातातून निघून गेलेला आहे, इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आता शेवटी कांदा उकळायची वेळ आणि राउटर मारण्याची वेळ आलेली आहे, असं त्यांनी सांगितलंय। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।